थोडाच डिफरन्स. हा, आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा. इन बार्मर series wavelength of second line is lambda 1. ऐका, सिरीज कुठे दिले? विच सिरीज गिवन? बार्मर. रोहित, बार्मर म्हणजे एन किती आला? 2. नाईस. आता ही जी सेकंड लाईन आहे त्यामुळे एम घ्यायचा n+2 इज राईट. ही हिंट बरोबर आहे. मग किती आला? 4. तुम्हाला सगळ्यांना काय आलं एव्हरीवन? बिकॉज लॅम्बडा 1 साठी सेकंड लाईन दिले, सेकंड लाईन. मग 1/λ1 is r n square 4 and 4 square 16. मग लॅम्बडा 1 किती येणार? प्रोडक्ट 16 4 जा 64 डिवाइड बाय 12. मी किती येणार सांगा? 64. चुका नको पाहिजे. 64 चा अर्थ कुठला टेबल? 4 जरा 4 3 जा 12 आणि 64 साठी 1664. 16/3 येते काय? बरोबर काय बघा माझं मॅथ्स टेबल. हा, आता दुसरी सिरीज दिली पाशन सिरीज. तर त्यासाठी एन किती आहे? पाशन बामन नंतर n3. पण ही जी लाईन कुठली दिली? फर्स्ट लाईन. म्हणजे एम काय येणार? n+1 म्हणजे परत आलं 3 + 1 4. मग लॅम्बडा 2 काय आला? 1/λ2 r. फॉर्म्युला परफेक्ट व्हॅल्यू याची गरज नाही. इट इज 1/9 मायनस 1/60. म्हणजे डायरेक्टली लॅम्बडा 2 ही मॅक्झिमम आहे. प्रोडक्ट डिवाइड बाय सबस्ट्रॅक्शन, राईट. आणि विचारले काय? लॅम्बडा 1/λ2. तुम्हाला लक्षात आलं का ना? लॅम्बडा 1/λ2 म्हणजे 16/3r मल्टिप्लाय विथ 7r/144. किती आन्सर? 16 9 चा 144. त्यामुळे इट इज 7/27. 7/27 नथिंग बट सी ऑप्शन. सो प्रॉब्लेम लक्षात ना? ह्यामधलं अंडरस्टँडिंग काय होतं? सेकंड लाईन म्हणजे एम काय घ्यायचं? n+2. फर्स्ट लाईन एम घ्यायचं n+1 फॉर रिस्पेक्टिव्ह सिरीज.